समस्या तुमची, बातमी आमची. समस्या तुमची, बातमी आमची. टेलीविजन में अपनी जो स्टूडेंट है वो स्टूडेंट लेडी के डेली व्हाट्सएप ग्रुप पे लिंक आई टेलीग्राम वो टेलीग्राम के लिंक पर क्लिक किया। टेलीग्राम ग्रुप में ग्रुप था जिसका नाम था केवेला विजय। पोलीस मित्रांनी सुरू केलेल्या जय हिंद बुलेटिन न्यूज चॅनलचे उद्घाटन चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या हस्ते संपन्न। खास पोलिसांच्या कामाची दखल घेत पोलीस मित्रांनी एक नवीन यूट्यूब चॅनल सुरू केलाय। जय हिंद बुलेटिन नावाने सुरू केलेल्या या चॅनल मार्फत पोलिसांच्या चांगल्या कामाची दखल तसेच इतरही सामाजिक कामासाठी लोकसेवेसाठी प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती संपादक डॉक्टर गोरक्षनाथ सोनवणे व कार्यकारी संपादक राजेंद्र कंठक यांनी दिली आहे। या प्रसंगी खेड, आंबेगाव, शिरूर, हवेली तसेच नगरचे जय हिंद बुलेटिन न्यूजचे प्रतिनिधी उपस्थित होते। चॅनलच्या औपचारिक उद्घाटन प्रसंगी चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी पत्रकारांना शुभेच्छा संदेश दिलाय। पोलीस खात्यात आल्यामुळे पत्रकारांशी बऱ्यापैकी संपर्क आला। काही पत्रकार म्हणजे खरंच एकदम निस्वार्थी सेवा करणारे भेटले। वेगळे पत्रकारिता करताना आपल्याला सगळ्यात पहिलं हे सुरू करायसाठी झालं। आपल्या जेव्हा आपली लोकशाही तयार झाली तेव्हा संसद, प्रशासन आणि पूर्ण राज्यघटना आणि एक पत्रकारिता चार स्तंभावर आपली लोकशाही पूर्णपणे उभी आहे। आपण जर आपल्या शेजारच्या राष्ट्राचा विचार केला म्हणजे पाकिस्तानचा हे आणि भारत एकाच दिवशी स्वतंत्र झाले पण त्यांच्याकडं लोकशाही अजिबात व्यवस्थित चालू नव्हती। बऱ्याच वेळा तिथं लोकप्रतिनिधींचं राज्य राहत नाही, मिलिटरीचं राज चालू होतं। पूर्वीच्या काळामध्ये भारत स्वातंत्र्य करण्यासाठी मॅक्झिमम लोक जर बघितले ते वकील, बॅरिस्टर आणि पत्रकार होते। जो विभाग आम्ही दिलं म्हणजे समाज सुधारणा आणि देश स्वातंत्र्यासाठी जे कोणी लढले ते मॅक्झिमम लोक पत्रकारिता शास्त्रातून आलेले होते। म्हणजे गणेश गोपाळकर असो, महात्मा फुले असो, त्यांनी पत्रकारिता सगळ्यांनी बापटवाड आंबेडकर असो सगळ्यांनी पत्रकारिता सुरू केली आणि त्या आधारावर त्यांनी लोकांना जागृत केलं। म्हणजे हे चालू होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जनतेला जागृत करणं। पण आपण एखादा काम करत असताना काम करत कुठल्या तरी याच्यापर्यंत पोहोचत असताना एक इज्जत कमवतो लोकांमध्ये, जनसामान्यांमध्ये तुमचं काहीतरी एक नावलौकिक कमवतात। तर ते नावलौकिक कमवायला फार म्हणजे जसं बिल्डिंग बांधायला जसं जास्त वेळ लागतो आणि बिल्डिंग तोडायला 4 दिवसात जमीन सापडते। आता तर हळूहळू हे होतं आणि वाईट काम करताना ते 1 मिनिटात घासवतं। तर पत्रकारिता एक असं जनसामान्य लोकांसाठीचं क्षेत्र आहे। तुम्ही चांगलं काम करावं, चांगलं काम करणं असताना एखाद्याची अडचण आहे त्याच्यामध्ये त्याची अडचण सॉल्व्ह करण्यासाठी किंवा एखादा अन्याय होत असतो यावेळेला तुम्ही ज्या पत्रकार मित्रांनी यांनी सांगितलं की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असं हे होऊन गेले महापुरुष आणि